एका अरण्यात सर्व पक्ष्यांचे आनंदात दिवस चालले होते. परंतु खूप दिवस झाले तरी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे तेथील झाडे सुकत चालली होती आणि तेथील तलावातील पाणीही सुकत चालले होते. त्यामुळे तेथील पक्ष्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी हिरवळ असेल त्या भागात आपण राहायला जाऊ. सर्वांचा विचार एक झाला. कबूतर, चिवताई, कावळा, पोपट, मोर, बगळा इत्यादी सर्व पक्षी दुसऱ्या भागात निघाले. जाता जाता त्यांना हिरवगार जंगल दिसले. सर्वांनी इथेच राहायचा विचार केला आणि एक एक करून प्रत्येक जण झाडावर विसावू लागले. तेथील परिसर अत्यंत सुंदर होता. तेथे बसलेल्या पपईच्या झाडावर चिमणी आपल्या मुलासह बसली. धूर्त कावळ्याला बोलावलं. तेव्हा चिमणीला तेथून हुसकावून लावलं. त्यामुळे चिमणीला खूप वाईट वाटलं आणि ती आपल्या पिल्लाला घेऊन दुसरीकडे निघाली. कारण कावळे दादाशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती. चिमणी पुन्हा दुसरे झाड शोधण्यास निघाली आणि एका आंब्याच्या झाडावर राहायचं ठरवलं. परंतु तेही झाड जुनं झालं होतं. त्यामुळे त्याला फळ येतील याची शाश्वती नव्हती. परंतु चिमणी त्या झाडाची छान निगा राखायला लागली. त्या झाडाला पाणी घालत होती तेव्हा ते झाड चिमणीला बोलले, चिवताई, आज खूप बरं वाटलं. मलाही तहान लागली होती. बरेच दिवस कोणी पाणीही घातले आणि पाऊसही नव्हता. त्यामुळे मी निर्जीव झाले होते. आता तू पाणी दिल्यावर मला टवटवीतपणा येईल आणि मी तुला गोड गोड फळं देईन. तू इथेच राहा. काही दिवसानंतर आंब्याच्या झाडाला फळं लागले. त्यामुळे चिवताई आणि तिचं पिल्लू खुश होते. ते दोघं मनसोक्त फळाचा आनंद घेतात आणि आनंदात जीवन जगतात. इकडे कावळे दादाचंही झाड काही दिवसानंतर सुकून जातं. त्यामुळे त्याला ती जागा बदलावी लागली. त्याला कुठेही जागा मिळेना. चिवताई जवळ गायावाया करू लागला. मला राहण्यासाठी जागा दे ग चिवताई, मी चुकलो. कावळ्याची चिवताईला दया येते आणि कावळे दादालाही त्या ठिकाणी राहण्यासाठी चिवताई परवानगी देते. कावळ्याची चूक त्याच्या लक्षात येते.